बातमी बीडमधून पावसासंदर्भातली। बीडच्या आष्टीमध्ये धुवाधार पाऊस होतोय आणि इथं मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता। तर शेतकऱ्यांच्या शेतासह घरांचं मोठं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। आष्टी तालुक्यात घाटापिंपरी, देवळाली आणि दादेगाव इथं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जनावरांसह झाडं सुद्धा वाहून गेलेली आहेत। आष्टीमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जनजीवन इथं विस्कळीत झालंय। रस्त्यावर सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर हुसैन यांनी। बीड जिल्ह्यात रात्री जे मुसळधार पाऊस झालेले आहे त्या पावसामुळे बीडच्या अनेक नद्या नाळ्या एक झालेल्या आहेत। विशेष म्हणजे माजलगावचं ते धरण होतं त्याचे दरवाजे उघडण्यात आलेले। आष्टी तालुक्यात आता ढगफुटीसारखं पाऊस झालेला आहे। आपण सध्या बीडच्या बिंदुसरा नदीवर आपण बघू शकतात की पाणीचा प्रवाह कसा आहे। बिंदुसरा नदी हे वाहत आहे आणि विशेष म्हणजे हे पाणी जे आहे आता हे बीडचे माजलगाव धरण आहे त्या ठिकाणी जाऊन ते पाणी मिसळणार आहे। अक्षरशः बीड शहरातून वाहणारी नदी जुना जे दगडी पूल आहे ते पाणी खाली गेलेलं आहे। विशेष म्हणजे आपण ज्या ब्रिजवर आहे त्या ब्रिजापासून एक 5 फूट अंतरावरच हे पाणी यायचं बाकी राहिलेलं बाकी अतिवृष्टी जे झालेली आहे त्याचा पाणीचा प्रभाव बघू शकता आपण की जे रात्री पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे हे पाणी आलेलं आहे। बीडच्या 80% नद्या हे 100% भरलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर पिकाचं सुद्धा या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे आष्टी तालुक्यात जे रात्री पाऊस झाला होता त्या ठिकाणी अनेक घराचे भिंत वगैरे पडलेले आहेत आणि शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। जय महाराष्ट्रसाठी आमिर हुसेन, बीड। आपण पाहतोय आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे। अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। तर कडा परिसरामध्ये सुद्धा 6 गावांचा संपर्क तुटला आहे।